हा जोश जिस दिन सब गुवाहाटी गए उसी दिन से यही जोश है। और भी इसमें रंग में रंग, ये होली में रंग आएगा और मशाल मशाल मशाल। सर क्या कहेंगे, सैकड़ों हज़ारों की संख्या में यहाँ पर महिला उपस्थित थी और एक सबसे बड़ी बात है कि यहाँ पे उद्धव बाला साहब ठाकरे की पत्नी रश्मि ठाकरे ने अपनी उपस्थिति दर्ज कराई। वहीनी उपस्थिति ये मीरा भाईंदर करके ऊपर पहले से ये ठाकरे परिवार का बहुत नज़दीक रिश्ता है। आज हमारे विचारे खासदार राजन विचारे साहब रहते ठाणा में, लेकिन उनका काम देखा तो उत्तन से होता है स्टार्ट तो वाशी तक। और ये ऐसा ही काम और ये काम का जोश ये हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे के जो तालीम में ये लोग तैयार हुए और उद्धव साहब का नेतृत्व है, वो उद्धव साहब के नेतृत्व में काम चल रहा है। और उसमें दूध में शक्कर आज वही हमको ये महिलाओं को उत्सव लाने का काम किया। और देखो ना पब्लिक क्या उत्सव हो गया, क्या पब्लिक था, क्या महिला का था मेला हुआ है, जेंट्स का नहीं था। फिर भी आज 2,500-3 हज़ार जो भी पब्लिक वो था, आपने देखा ही होगा उतना पब्लिक आज ये मीरा भाईंदर के में पहली ये सभा बोला नहीं जाता है इसको, अब मेळावा, महिला मेळावा। नक्कीच जय महाराष्ट्र सर्वांना। आज इथे महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आलेला आणि आमच्या या महिला बचत गट मेळाव्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या आपल्या सर्वांच्या लाडक्या रश्मी वहिनी ठाकरे। आणि नक्कीच त्यांना ऐकण्यासाठी लोक ॲक्च्युली आतुरतेने आलेली, परंतु खूप उशीर झालेला आणि नेते मंडळी पण बरेच वेटिंगमध्ये होते। आणि तर मी तुम्हाला स्पेशली ही गोष्ट सांगेन की महिलांनी अजिबात शेवटपर्यंत आपली खुर्ची सोडली नाही। त्या अतिशय उत्सुकपणे आणि उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला आवर्जून शेवटपर्यंत बसलेल्या। काही बचत गटाचं मार्गदर्शन करणाऱ्या महिला आपल्या भगिनी पण होत्या, पण स्पेशली नेवाळकर मॅडम या बचत गटाच्या मार्गदर्शनासाठी आलेल्या इथे। आणि आपल्या गटनेत्या, आपल्या नेत्या प्रवक्ता ज्योतिताई ठाकरे, संजना घाडी मॅडम, आपले विचारे साहेब नंदिनी विचारे मॅडम, आपले इकडचे जिल्हा प्रमुख मीरा भाईंदरचे प्रभाकर भाई आणि बरेचसे नेते मंडळी होती, सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही। मॅडम, मोठ्या प्रमाणात महिला इथे सहभाग झालेल्या, एक वेगळा जोश त्यांच्यामध्ये दिसत होता, कारण की निवडणूक पण समोर आहे, काय सांगणार? नक्कीच आज आचारसंहिता लागू झालेली आहे आणि 20 मेला आपल्या लोकप्रिय खासदार विचारे साहेबांची निवडणूक होणार आहे। मीरा भाईंदरमधून त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे, हा आम्हाला विश्वास आहे। आणि विचारे साहेबांच्या पाठीशी आम्ही असेच खंबीरपणे उभे राहणार आहोत। आणि विचारे साहेबांच्या कार्याबद्दल तर सांगायला मला फार आनंद होईल की साहेबांचा प्रवास हा नवी मुंबई, नवी वाशी थेट उत्तनच्या टोकापर्यंत पसरलेला आहे। आणि साहेबांच्या कार्याबद्दल बोलाल तर छोटासा मुलगा सुद्धा सांगेल की साहेबांनी काय सुविधा मीरा भाईंदर आणि ते थेट नवी वाशीपर्यंत उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आणि लोकांच्या प्रत्येक सेवेसाठी ते रात्र दिवस झटत असतात, त्यांना रात्र दिवस अजिबात माहीत नाही। ते गाडीमध्ये बसून लिटरली जेवतात, त्यांना जेवण नशिबात नसतं वेळेत, पण ते लोकांच्या कार्यासाठी अतिशय झटून आणि वेळात वेळ काढून तिथपर्यंत पोचतात। ते हा विचार करत नाही मी घरी किती वाजता जाईन, माझी सुद्धा बायका मुलं आहेत, परंतु लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात मग ते कुठचंही असो त्यासाठी त्या प्रत्येक क्षणी त्या वेळी ते पोचतात, एवढं मला माहिती आहे। सभी महिलाओं का बहुत एक मन में ये था कि रश्मि वहिनी को यहाँ पे बुलाने का, और बहुत दिन से महिला मेला करने का सोच रहे थे हम लोग, तो हमारी डेट फिक्स हो गई और हम लोग ने आज बहुत मीन्स उत्साह के साथ महिला मेला अभी संपन्न किया है।
और उसमें बचत गट को भी ये किया, मार्गदर्शन किया है। बाकी सब प्रोग्राम थे, बहुत मार्गदर्शन करने के लिए आए थे और स्पेशली रश्मि वहिनी के आ रही है करके सब में एक बहुत बड़ा जोश था। सर्वप्रथम मी श्री राजन विचारे साहेबांचं इकडचे लोकप्रिय खासदार मीरा भाईंदरच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात हा महिला मेळावा आयोजित केला आणि त्याकरता सौभाग्यवती रश्मी वहिनी ठाकरे यांना आमंत्रित केला आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन इकडे आल्यासुद्धा आणि कार्यक्रम अतिशय सुंदर झाला। मी सर्व महिला भगिनींचे आभार मानतो। एवढ्या संख्येने आलात, एवढा वेळ थांबलात त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। असंच त्यांनी शिवसेनेला साथ द्यावं आणि येणाऱ्या निवडणुकीत श्री राजन विचारे साहेबांना भरघोस मतांनी निवडून द्यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।